पुण्यामध्ये सुनेत्रा पवार आणि अमित शहा यांच्यामध्ये अर्धा तास बैठक झाली आहे। पुणे दौऱ्यावर असताना सुनेत्रा पवार यांनी अमित शहा यांची भेट घेतली आहे। या बैठकीमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार आणि महायुतीच्या धोरणांबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर येते। राज्यामध्ये अजितदादांच्या काळामध्ये जाहीर झालेल्या प्रकल्पांना गती मिळावी याबाबत सुद्धा या बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे। शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर अमित शहा आणि सुनेत्रा पवार यांची ही बैठक झाली आहे, त्यामुळे या बैठकीला महत्त्व प्राप्त झालंय। पुण्यातली बातमी आहे, आज अमित शहा पुणे दौऱ्यावर आहे आणि त्यामध्ये आता सुनेत्रा पवार यांनी त्यांची भेट घेतली आहे। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी जोडले गेलेत आपले पुण्याचे प्रतिनिधी अक्षय बडवे। अक्षय, बघतोय की सुनेत्रा पवार यांनी शहांमध्ये अर्धा तास बैठक झाल्याची माहिती समोर येते, काय अधिकची माहिती आहे? निश्चित आपण बघू शकतो की केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आज पुणे दौऱ्यावर आहेत आणि या निमित्ताने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पुण्यातील रिच कार्टन ज्या ठिकाणी अमित शहा मुक्कामी होते त्या ठिकाणी त्या दोघांच्या मध्ये तब्बल अर्धा तास बैठक झालेली आहे आणि बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार असेल आणि त्यासोबत राज्यातील विविध विकास कामांबाबत आणि अजितदादांच्या काळात जे झालेले प्रकल्प आहेत त्यांना गती मिळावी आणि त्याबद्दल देखील एक सखोल चर्चा या दोन्ही नेत्यांमध्ये घडलेली आहे। आणि एका पार्श्वभूमीवर आपण जर बघितलं तर शरद पवार आणि पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर या दोन्ही नेत्यांची भेट जी आहे ती राजकीय वळण एक नवीन वळण देते का हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। नक्कीच अक्षय, धन्यवाद दिलेल्या या महत्त्वपूर्ण माहितीसाठी। आपण पाहतोय की आज सुनेत्रा पवार आणि शहा यांच्यामध्ये पुण्यामध्ये बैठक झाली आहे। काही दिवसांपूर्वी शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील बैठक झाली होती आणि यानंतर आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि अमित शहा यांच्यामध्ये बैठक झाल्यानं या बैठकीला महत्त्व प्राप्त झालंय। वळूयात पुढच्या बातम्यांकडे।